काम वगैरे सगळे आवरले आणि दुपारी ना 2:30चा टाइम झाला आता. आणि आजचा दिवस आहे बुधवार. हे बघा तुम्ही खूप दिवसाचे असे घोडे नाही म्हणलं ना ती जोडी बघा ते छान अँटिक पीस आहे की नाही. हे खूप असे भारीच. ह्याला आता की नाही 20 ते 25 वर्ष झाले घेऊन. तर हे बघू शकता शेपटीच्या साईडनं त्याचे पाय असे फुटले, दोन्हीकडे पाय असे क्रॅक आले तिथं, पुढे पण क्रॅक आले. इथले जे आहेत ना कान निघून गेले, तिचे जे पट्टे आहेत ना ते बघा. या दुसऱ्याला पण पूर्ण शेपटी तुटून गेली, हे पट्टे सगळे तुटून गेले, कान तुटून गेले. त्याला खूप असं की नाही घ्यायला गेलं ना याचा रेट आता सध्या काय चालायला ना मला नक्की कमेंट मध्ये सांगा की आम्ही घेतले होते ना तेव्हा 1,500 होते. आता हे 20 वर्षाखाली घेतले होते ना मिस्टरांनी, जसं की शिर्डीहून आणलेले. तर आता ह्याचा रेट काय चालायला ना मला कमेंट करून नक्की सांगा ताई. हे आम्ही एकदम असे चमड्याचे बनवले आहेत, खूप असे मजबूत आहेत. तर चला आज मला गेला की नाही रिकव्हर करायचे, तुमच्या पुढे करून दाखवणार आहे कसं करायचं काय नाही. पट्टे वगैरे की नाही सगळं जे ना सगळं नवं लावायचे, कारण की सगळं तुटून गेलेलं. चला आता सुरुवात. त्रास घोड्याला ना पूर्ण ब्लेंड करायचे.
छान असे सजवले घोड्यांना पट्टीनं सगळे असे पिळून गेले होते. सगळं सामान आहे ना सगळं निघून गेलं त्याच्यामध्ये पट्टी घेत ना सगळे नवे केले तुम्ही त्याचं की नाही हो काय पाठीवरला भाग पण सगळा निघून गेलता. तर चला जुनी वस्तू फेकून न देता की नाही त्याला मस्त रिकवर करून एकदम नव्यावानी तयार केले. आणि कसं वाटले तुम्हाला आमचे घोडे आणि त्याला मी रिकवर केले ते कसं वाटलं व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही घरगुती वस्तू फेकून न देता डबल त्याला दुरुस्त करून की नाही खूप वर्ष चालू शकतात. जसं की बाहेरून विकत आणायला 1000च्या वरच पैसे घालावे लागतात आणि थोडीशी मेहनत केली ना की आपल्या वस्तू जे आहेत ना जुन्या आठवणी घरच्या बाहेर पण जात नाहीत पण मेहनत ही घ्यावंच लागते. तर चला मी केले आमच्या जुन्या घोड्याचाच रिकवर. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी. आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब द माय चॅनल आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.